फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक वेळा निर्णय रिस्क घेऊन घेतले जातात, पण काही निर्णय इतके धाडसी असतात की इतिहास घडवतात. जेव्हा साजन चित्रपट बनत होता तेव्हा संजय दत्त मुख्यतः ॲक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध होते. पण साजनमध्ये त्यांना खूप कोमल, संवेदनशील शायरची भूमिका करायची होती. शूटिंगच्या वेळी त्यांनी कवितांचा टोन, आवाज आणि हावभाव नीट जमवण्यासाठी अनेक तास अभ्यास केला. काही दृश्यांमध्ये त्यांनी स्वतः शायरी लिहून रिहर्सल देखील केली होती, ज्यामुळे त्यांचा पात्र खूपच नैसर्गिक वाटत होतं. हे पाहून निर्मात्यांनाही भीती वाटत होती की अरे, संजय इतका भावनिक रोल निभावू शकेल का. नंतर अनेकांनी माधुरी दीक्षितला सल्ला द्यायला सुरुवात केली, ही फिल्म घेऊ नकोस, संजय या भूमिकेसाठी योग्य नाहीयेत, ही खूप रिस्क आहे. पण माधुरीने सगळ्यांच्या मतांना बाजूला ठेवून आपल्या अंतःकरणावर विश्वास ठेवला आणि फिल्म साईन केली. त्यानंतर माधुरी प्रत्येक सीनमध्ये संजय दत्तच्या भावनांना खरं समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. फिल्म रिलीज होण्यापूर्वी अनेकांनी म्हटलं की ही फिल्म बॉक्स ऑफिसवर चालणार नाही, कारण संजय दत्तच्या शायर रोलमुळे त्यांच्या फॅन्सना संजय दत्तला त्या भूमिकेत स्वीकारणं कठीण जाईल. पण निर्मात्यांनी आपल्या अंतःकरणाचा आवाज ऐकला आणि फिल्म रिलीज केली. परिणाम, साजन बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि इतिहास घडवला. संजय दत्तचा शायर रोल आणि त्याच्या करिअरचा टर्निंग पॉईंट देखील बनला. संजय दत्तचा सागर हे शायर पात्र आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. तर संजय दत्तची सागर ही भूमिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. त्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.